नमस्कार. मी जी फिल्म पाहत आहात ना, ती काल्पनिक म्हणा किंवा सत्य घटनेवर आधारित म्हणा, हे तुम्ही ठरवायचं. स्वातंत्र्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा. लवकर आठवण करा. आपल्याला ऑडिशन व्हिडिओ शूट करायला जायचं. ओके मॅम. हां प्लीज लवकर आठवण. हो मॅम. हॅलो मॅम. हॅलो. हां सर. हां सर, मी नेहा धुमाळ बोलते. हो सर. हो सर, मी डान्स करते. हो सर. अच्छा. हो सर, मी नाशिकलाच राहते. अच्छा. हो सर. हो सर, मी माझा ऑडिशनचा डान्स व्हिडिओ वगैरे तुम्हाला पाठवते. अच्छा. मुलगी म्हणजे आनंद, मुलगी म्हणजे चैतन्य, मुलगी म्हणजे ज्योती, मुलगी म्हणजे साक्षात जगदंबा सरस्वती. आई बाबा ऐकते ना. मला ऐकलं ना, का झालं आपल्या विषय सारं समजा. मुलगी पाहिजे मला. काय? मुलगी पाहिजे मला. मुलगा पाहिजे, कळलं? अहो पण तुम्ही मुलगा मुलगी यामध्ये भेद का करताय? मला ते माहित आहे. तुला इथं फक्त एवढं सांगितलं गेलं, तेवढं सांगायचं. तुला जास्त स्वतःला आम्ही दिलेलं नाही, कळलं? जेवढं बोललो तेवढंच. आणि मुलगी मुलगी आयुष्यात घरात नको. मला फक्त मुलगा आणि फक्त मुलगाच पाहिजे, कळलं तुला? अहो पण मुलगा जरी वंशाचा दिवा असला तरी मला दिवा पंथीचा मला माहित नाही. मला फक्त मुलगा पाहिजे, कारण तो मुलगा घरात कमवतो, घरात आणतो आणि शेवटी आईवडिलांना सांभाळतो. मुलगी काय करते? पण त्यापेक्षा प्रतिमान बनू शकते ना. मला फक्त मुलगा पाहिजे. मुलगी काय करते? दुरी पाणी काय जाय सासू निघून काय कोण सांभाळणार आहे आपल्याला? कळतं का तुला जरा? अहो नाही. मी एकदा बोललो मला मुलगा पाहिजे तर मुलगाच पाहिजे. तुला जेवढं स्वातंत्र्य दिलं तेवढं स्वतंत्र राहायचं, कळलं? तुला अजून एवढं स्वातंत्र्य दिलं नाही. तुझे निर्णय तू घेऊ शकत नाही. जन्माला येऊ द्या, मी तुमच्या वंशाची पंथी होईल, मी तुमच्या आधाराची काठी होईल, मी तुमची मुलगी. अरे विचारायची गोष्ट आहे का? तुझ्याशिवाय कोण आहे माझा आयुष्य? माझ्या खरंच प्रेम करते. अरे यार, परत तू त्याच याच्यावर आली लग्न करशील, प्रेम करशील. आता ते सगळं सेमच आहे ना का? आणि तुला सोडून मी आयुष्यात जाणार आहे कुठे? जिथं मी आहे तिथं तू माझ्यासोबत. तुम्हाला सोडून कर तिथे नाही जाणार. काय करतोय तू? काय नाही ते. तुझ्या वहिनी. तुझ्या वहिनी.
तुझं इथं? मला हे प्रेम मान्य नाही. नाही, मला हे प्रेम मान्य नाही. आता जाती विवाह केलं मला ते मान्य नाही. चल तू घरी चल. बिछड़ के आज रो दिए. अरे डोळे बंद करून बघायचं तुम्हाला. उगाच काही बोलू नकोस बरं. अरे घरात सोबत अशी पोरगी आणायची. अरे ह्या जगाला स्वातंत्र्य भेटलं आणि तुमचं तरी असंच जगायचं तर जगायचं कसं काय माणसाने जरा. अरे आज स्वातंत्र्याचा दिवस आणि तुम्ही जगाला या स्वातंत्र्य भेटून आज तब्बल किती वर्ष झाले आणि आज एवढं कोण प्रेम करू तुम्हाला तरी शक्य काय बोलतो तुझा विचार करून बोला. हुए कदम जिन्होंने ली थी ये पुष्पा डबा झाला का माझा? हो हे काय चपात्या करते. किती उशीर झालाय? 11 झाले. आता सुट्टी आहे माझी. हो हो झालं ना आता. लवकर ना हवं ना. किती उशीर झाला तुला? पटापट ना काम जरा. एका तासा होतो माणसांचा. लाईट बिल भरायचंय एवढं भरून टाका. किती आलं लाईट बिल? 930. पुढच्या महिन्यात बोलू आपण. आता जाऊ दे आता सध्या. ठेवून दे. पुढच्या महिन्यात भरलं तर लाईट कट करते. नाही करणार. मी जाऊन येईल मी ऑफिस मध्ये द्या लाईट बिलाचा. एक काम करते मला जॉब बघायला. नाही जॉबला नको जाऊ तू. काही नाही घरामध्ये लक्ष दे. मुलांचा अभ्यास घेतोय आपल्या. तुला बाहेर जायचं स्वातंत्र्य नाहीये. तुला अजिबात नाही स्वातंत्र्य तुला बाहेर जाण्याचं. फक्त मुलांमध्ये लक्ष दे. अभ्यास मुलांचा घे. डब्बा येऊन मदत करत जा फक्त. बस एवढंच तुझं काम आहे. बाहेर गेलो तुला स्वातंत्र्य नाही. यांना काय जातं बोलायला. फटाफट बोलून निघून गेले. मी आयुष्यभर हेच करायचं. त्याच्या मुलाचं करायचं, आईचं करायचं, वडिलांचं. मोलकरीन सारखंच घरात ठेवायचं. काही स्वातंत्र्य नाहीच आहे मला. वरती म्हणता हे घेतलं ते घेतलं. जसे काय उपकार केले त्यांनी माझ्यावर. कधी नवीन साडी घेतली महागडी तर कधी हॉटेलमध्ये नेलं जेवायला. 12 वर्षातून एक पिक्चर तरी दाखवला मला. आणि बोलता ते मलाच माहित ना किती घरामध्ये मला किती वणवण होते. आयुष्यभर तेच करायचं. त्यांना तर काहीच नाही पडलेली. परतून 2 पैसे कमवते म्हणतं तर नको. भारताला स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाली तरी अजून महिलांना स्वातंत्र्य नाही. आयुष्यभर तेच करायचं. रांधा वाडा उष्टी काढा. आहे स्वातंत्र्य नाही. या राजे महाराजे या. आज पण उशिराच का? सर थोडासा उशीर झाला. अरे किती वेळा उशीर? समजून घ्या सर थोडं. किती वेळ झाला तुला उशीर? 10 मिनिटं झाली. थोडा झाला का? समजून घ्या सर थोडं. काय समजून घ्यायचं? किती वेळा समजून घ्यायचं आम्ही? प्लीज सर समजून घ्या सर. अरे किती वेळा? सर गरीब आहे सर. गरीबाच्या पोटावर पाहिजे ना. नाही समजून घेत मी आज. तुला डायरेक्ट कामावून घरी काढून टाकले मी. जसा आला तसा घरी जा. यापुढे कामावर येऊ नको. सर थोडा प्रॉब्लेम होता. अरे तो प्रॉब्लेम तुझ्या घरी. इथं कशाला सांगतोय तो प्रॉब्लेम? प्लीज सर. नाही समजून घेत मी. जसा आला तसा घरी जा. आज मी तुला कामावर नाही घेते. सर देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली आणि मला 2 मिनिटं काढून टाकलाय आज तुला. कसलं स्वातंत्र्य पाहिजे तुला? जा. हॅलो. हां सर मीच नेहा. काय सर? माझ्या डान्स प्रतियोगितेमध्ये सिलेक्शन झाले. धन्यवाद सर. धन्यवाद. खरंच सर खूप आनंद होतो. सर मुंबईला यायचंय का? हो सर येते मी. नेहा काय करतेस तू? अगं आई माझं मुंबईला सिलेक्शन झाले. त्यांनी मला मुंबईला बोलवलंय. वेडी आहेस का? तुला थोडी सूट दिली तर तू वेगळंच करतेस. समाजात लोक काय म्हणतील? तुला थोडं स्वातंत्र्य दिलं, थोडी सूट दिली तर तुला डोक्यावरच चढली.
तुला सूट दिली आहे. बिलीव्ह ऑर नॉट बिलीव्ह, आपल्या देशामध्ये असं होत असतं. म्हणजे जर का नोकरी असेल तर नोकरीवर प्रॉब्लेम, थोडं उशिरा गेलं तर नोकरी निघून जाते. नोकरीच्या तर खूपच वांदा आहे, खूपच बेरोजगारी आहे. पण स्वातंत्र्य नाहीच तिथे. अगदी ना नोकरीचं स्वतंत्र ना कामाचं स्वतंत्र. आणि भीती तर असतेच की आपली नोकरी जाऊ शकते, कारण की परमनंट नोकरी नाही भेटत. दुसरं म्हणजे मुलींची भ्रूण हत्या, तो तर खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यावर आपल्याला काहीच अजूनपर्यंत उपाय सुचला नाही आहेत. ते होतच असते, हत्या होतच असते. आणि स्वतंत्र नाही आहेत. अनेक गावाखेड्यामध्ये बघतो तो मुलींना त्यांच्या जी ते नोकरी करायची असेल, करिअर करायचं असेल, त्याचं स्वतंत्र नसतं. असे खूप सारे प्रॉब्लेम असतात. आणि धर्मभेद, जातभेद, रंगभेद हे सुद्धा आपल्या देशामध्ये जर का स्वातंत्र्य मिळालं आहे तर ते का आहेत हे अजून आपल्याला उत्तर माहिती नाही आहे. हे सर्व एकत्र करून ही एक बनवलेली आहे शॉर्ट फिल्म. आय होप तुम्हाला ही शॉर्ट फिल्म आवडली असेल. आणि जर का तुम्ही ही शॉर्ट फिल्म इथपर्यंत पाहिली तर तुमचेही खूप खूप आभार. आणि अजून एक सांगेल, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि खूप आमची पण मेहनत असते. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तुमचाच लाडका मराठी माणूस आहे मी. मला तुमच्या सपोर्टची गरज पडते. तर सपोर्ट करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.